St. Paul CBSE and Senior Secondary School. Student strength around 3,000. School campus area 3 acre. Located in the heart of the city. Admissions open for nursery to standard 12th science CBSE. 100% result for both 10th and 12th. 160 merits in standard 10th, 228 merits in standard 12th. Indoor and outdoor facilities across 1.5 acres playground. Specialized coaching from experts. Experienced and well-qualified teachers. Digital and smart rooms. Curricular and extracurricular activities. Well-equipped IT, science, computer, math like 22 labs. Personality development program for students with art and fine art studio. Doctors on-call facility. Safe and secure transportation across the city. For admission, contact St. Paul CBSE and Senior Secondary School, Hudkeshwar Road, Nagpur. चंद्रपुर जिला शिक्षा संस्थान संचालक संघ की बैठक शनिवार 17 मई 2025 को शाम 4 बजे मातोश्री सभागृह तोकम चंद्रपुर में आयोजित की गई है। इस बैठक में स्कूल और कॉलेज संचालन में आने वाली विभिन्न समस्याओं पर चर्चा की गई। इस बैठक में शिक्षक आमदार श्री सुधाकर राव अडबाले उपस्थित रहकर बैठक को मार्गदर्शन किया। बैठक में सभी संस्थाओं के प्राचार्य या संस्था चालक उपस्थित थे। शिक्षक सेना की तरफ से चंद्रपुर जिला अध्यक्ष राजेश नायडू उपस्थित थे। बैठक में विभिन्न विषयों पर चर्चा की गई, जिसमें सत्र 2025 की संच मान्यता के संदर्भ में चर्चा, 11वीं ऑनलाइन प्रवेश के बारे में चर्चा, शिक्षकों और शिक्षणेतर कर्मचारियों के रिक्त पदों को भरने के बारे में चर्चा शामिल थी। बैठक के विषय में मुख्यतः सत्र 2024-25 की संच मान्यता के संदर्भ में चर्चा, 11वीं ऑनलाइन प्रवेश के बारे में चर्चा, शिक्षकों के रिक्त पदों को भरने के बारे में चर्चा, शिक्षणेतर कर्मचारियों के रिक्त पदों को भरने के बारे में चर्चा, RTA 25% प्रवेश के बारे में शासन को बकाया भुगतान, शिक्षा अधिकारी के साथ संस्था चालकों की नियमित बैठक करने के बारे में चर्चा, ऑनलाइन जानकारी मांगने पर समय देना जैसे महत्वपूर्ण विषयों पर चर्चा हुई। आइए जानते हैं उपस्थितियों ने क्या विचार पेश किए। आता त्यांच्याकडे एकच समस्या आहे, आमच्याकडे पैसे नाही। तो पैसे नाही गेले कुठे ते तो वेगळा विषय आहे। तो पैसे नाही तर काय मिळतं, स्कूल बंद करणार, शाळा बंद करणार, मग हे मुलं कुठे जाणार शिकायला? अडाणीच्या जे नवीन स्कूल हँडओव्हर होणार आहे संस्थांचे तिथे जाणार का? हा इतका सिरियस इश्यू आहे। आजपर्यंत जो शिक्षक अतिरिक्त होत होता त्याला समायोजन होण्यापर्यंत कधीच त्याची सॅलरी थांबवण्यात आलेली नव्हती। आता सरळ सरळ आदेश निघालेला आहे की त्यांची पे ऑफिसमध्ये सॅलरी पाठवावी नाही। खूपच सिरियस समस्या आहे। या समस्येला तोंड देण्यासाठी आता शिक्षकांना कलम सोबत हातात काहीतरी घ्यावं लागेल आपल्या हक्कासाठी, नाही तर पुढचं भविष्य खूप अंधारात आहे। कारण शिक्षक वर्ग म्हणजे बुद्धिमान वर्ग, आणि आजच्या सरकारला बुद्धिमान लोक चालत नाही। जितके अनपढ राहणार तितके चांगले होणार, कारण तुम्ही राम रहीमच्या नावावर जितके फडणार तितकं आमचं काम होणार। हे आजच्या शिक्षकांचा, आजच्या सरकारची भूमिका आहे। म्हणून ही खूपच सिरियस इश्यू झालेला आहे आणि आम्हाला आमच्या पक्ष संघटनेकडनं पूर्ण आदेश मिळालेला आहे की खूप मोठं आंदोलन राज्यस्तरावर होणार आहे। आपल्याला सुद्धा चंद्रपूरमध्ये करावं लागेल अडवाणी सरांच्या नेतृत्वात। तेव्हाच ही अगदी पहिली सरकार काहीतरी आपले विचार ऐकणार आणि हे समस्या काहीतरी मार्ग निघू शकेल। धन्यवाद। जय महाराष्ट्र। एका वेगळ्या खात्यामध्ये जमा करायचा आहे आणि तो निधी फक्त शिक्षणासाठी खर्च करायचा आहे। शिक्षणाव्यतिरिक्त इतर कुठल्याही कार्यासाठी तो निधी वापरता येत नाही अशी एज्युकेशन सेस ऍक्ट मध्ये स्पष्ट तरतूद आहे। अशी स्पष्ट तरतूद असताना गेल्या कित्येक वर्षापासून महाराष्ट्र शासनाने शिक्षण सेसची किंवा शिक्षण कराखाली वसूल केलेला संपूर्ण निधी राज्याच्या कन्सॉलिडेटेड फंड मध्ये जमा करतात। हे माझं स्टेटमेंट आहे, राज्य सरकारचं स्टेटमेंट आहे। माहिती अधिकाऱ्याला मी माहिती मागितली, त्यांनी मला लिहून दिलेलं स्पष्ट की हा सगळा निधी शिक्षण सेस किंवा शिक्षण कराचा निधी तो शिक्षणाकरता फक्त वापरायचा आहे। तो शिक्षण त्या सेसच्या खात्यामध्ये जमा न होता तो राज्याच्या कन्सॉलिडेटेड फंड मध्ये जमा केला जातो आणि इतर कामासाठी खर्च केला जातो। जेव्हा की हे शिक्षण सेस किंवा शिक्षण कर कायद्याच्या तरतुदींच्या पूर्णपणे विपरीत आहे, त्याच्या तरतुदीचं पालन न करता कन्सॉलिडेटेड फंड मध्ये जमा करून शासनाच्या या शिक्षण कराची लूट लावलेली आहे। मैं प्रतिमा राजेश नायडू सिटी कन्या विद्यालय में HM हूँ।
तो मेरी समस्या इस प्रकार से है कि जो 24-25 की जो संच मान्यता आई है उसमें जो 9वीं 10वीं की जो संख्या बताई है 40 के ऊपर भी रहा तो 2 शिक्षक हैं, लेकिन दोनों क्लासेस में 20-20 की संख्या ये अनिवार्य किया गया है। तो मेरे यहाँ 9वीं में 26 विद्यार्थी है और 10वीं में 17 विद्यार्थी है। खाली 3 विद्यार्थी कम होने की वजह से हमको 0 की संख्या दी गई है शिक्षकों की। तो ये जो 9वीं 10वीं का जो कक्ष है ये इतना इम्पोर्टेंट होता है, अगर 3 शिक्षक चले गए, अतिरिक्त हो गए, तो इन बच्चों को कौन पढ़ाएगा। अभी मेरे स्कूल में खाली 2 ही टीचर, जो 6 to 8 है 2 ही टीचर मिले हैं, 5th के लिए 1 टीचर मिला है, कुल संख्या 3 है। 5th को अभी तक टीचर नहीं आया है, यानी 2 ही टीचर रहेंगे और 6 क्लासेस रहेंगी, तो किस प्रकार से पढ़ाया जाए। और दूसरी समस्या इस प्रकार से है कि जो पे बिल के इसमें बोला गया कि अतिरिक्त शिक्षकों का पेमेंट न निकाला जाए, तो आज तक ऐसा कभी नहीं हुआ कि अतिरिक्त शिक्षकों का पेमेंट रोका गया। तो हम पे बिल के साथ क्या किया जाए कि उनका पेमेंट ना निकाला जाए या उनका पेमेंट निकाला जाए, तो इसका हमको मार्गदर्शन दिया जाए। बस यही मेरी 2 समस्या है। त्या संच माध्यमात शून्य झाले निश्चितपणे त्या तो मुख्याध्यापक अतिरिक्त ठरलेला आहे, कारण लवकरच कारवाई अडवाले सरांना कालच सांगितलं आणि खरंच अडवाले सरांचं मी अभिनंदन करतो की या संच मान्यतेच्या विरोधात पहिल्यांदा पाऊल अडवाले सरांनी उचललं विदर्भ माध्यमिक शिक्षण संघाने। आता बरेच शिक्षक आले नाही, त्यांच्यावर अन्याय झाला, त्यांनी यायला पाहिजे होतं। दुसरा अन्याय झाला आहे की आपल्याकडे विशेष शिक्षकाची गरज आहे, या विशेष शिक्षकाला डिस्ट्रीब्यूट करून स्पेशल टीचरमध्ये त्याला कन्वर्ट केलं, तसं सांगितलं। आम्ही ईओकडे गेलो होतो परत दिवशी, सर म्हणलं आम्हाला विशेष शिक्षकाची गरज आहे, विद्यार्थ्याला गणित विषय शिकवायला शिक्षक नाही, इंग्रजी विषय शिकवायला शिकवत नाही, आणि तुम्ही ते पीटी शिकवायला शिक्षक दिले आम्हाला। म्हणजे आता आम्ही का विद्यार्थ्याला पीटी शिकवत राहतो का। जसं माझ्याकडे 205 विद्यार्थी संख्या 6 शिक्षक मंजूर आहेत, त्या 6 शिक्षकांचं डिस्ट्रीब्युशन करून 5 विशेष शिक्षक मध्ये ठेवलं आणि एकाला स्पेशल टीचर केलं। आता मला सांगा बीएससी बीएड वाल्याला आता पीटी शिकवायला लावायचं का, म्हणजे डिस्ट्रीब्युशन कसं करायचं। आता कोणाला सांगायचं की बाबा तू उद्यापासून पीटी शिकव, म्हणजे एवढा मोठा अन्याय या संच मान्यतेमध्ये झाला आहे। जे 15 मार्च 2024 नुसार जी संच मान्यता झाली आहे हे खरोखरच अन्याय आहे आपल्यावर, ज्याच्या विरोधात आता संस्थाच्या संघटनेने पुढाकार घेतला, निश्चितपणे आम्ही लोक नंदुबांचं अभिनंदन आहे आणि आपल्याला सुद्धा पेट्रोल लुटण्याची गरज आहे। दुसरा अन्याय हा ज्युनियर कॉलेजच्या बाबतीत झाला आहे, हे ऑनलाईनच्या बाबतीमध्ये जे आता सुरू केली प्रक्रिया, रात्री 12 वाजता आता त्याचं व्हेरिफिकेशन सुरू आहे। माझ्या कॉलेजचं रात्री 12 वाजता काल व्हेरिफिकेशन झालेलं आहे। 18 तारीख त्याची लास्ट दिलेली आहे आणि 19 पासून त्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू करणार आहे। त्या जिल्हा परिषदमध्ये विचारायला गेला आता ही समोरची प्रक्रिया काय त्यांनाच माहित नाही। त्या तिची स्ट्रीम कोर्टच्या बाबतीमध्ये इथं बसले बसाळे मॅडम, स्ट्रीम कोर्टच्या बाबतीमध्ये जेव्हा आम्ही प्रश्न टाकत होतो त्यांनाही माहित होतं स्ट्रीम कोर्ट कोणता करता, म्हणजे मराठीचा की आर्टचा स्ट्रीम कोर्ट कोणता, सायन्सचा स्ट्रीम कोर्ट कोणता, म्हणजे यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे। आता हे प्रशिक्षण केव्हा होईल आणि हे आम्हाला प्रशिक्षण केव्हा देईल, तोपर्यंत सगळे ऍडमिशन होऊन जाईल। आणि निश्चितपणे काही कॉलेज याच्यापासून वंचित सुद्धा राहू शकते, कारण त्यांनी स्पष्ट सांगितलं एकही ऍडमिशन ऑफलाईन होणार नाही, 100% ऍडमिशन या ऑनलाईन होईल। अडवाले सर हे शक्य होणार नाही ग्रामीण भागामध्ये, कारण त्याचा कव्हरेज करण्याची होती सारख्या ठिकाणी, मग ते कुठून करणार आहे ऑनलाईन, त्या विद्यार्थ्याला काय समजणार आहे, पालकांना काय समजणार आहे। आणि म्हणून या शिक्षण प्रणालीच्या विरोधात आपल्याला बंडखोर करण्याची गरज आहे। एवढंच बोलताय थांबतो। जय हिंद। चंद्रपूर जिल्ह्यातल्या 35 शाळा शून्य शिक्षकी होत आहे, जे भविष्यामध्ये 35 शाळा बंद होणार आहेत। या ठिकाणी 35 शाळांचे किती संस्थाचालक उपस्थित आहे आणि 35 शाळांमध्ये किती शिक्षक उपस्थित आहेत, ज्यांच्यासाठी आपण लढतो, ज्यांच्यासाठी भांडतो, ज्यांच्यासाठी सभागृहात विषय लावतो, ज्यांच्यासाठी आपण आंदोलन करतो, त्यांना त्याचं काही लेनदेन नाही। वस्तुस्थिती जे आपण व्यवस्थित आहोत, व्यवस्थित शाळा आहे, आपल्याला वाटतंय की ही शिक्षण व्यवस्था टिकली पाहिजे, अनुदानित शाळा टिकल्या पाहिजे, अनुदानित व्यवस्था टिकली पाहिजे, परंतु भविष्यामध्ये शासनाला अनुदानित व्यवस्था बंद करायची आहे आणि या महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं पूर्णपणे त्यांना खाजगीकरण करायचं आहे आणि यासाठी शासनानं अशा प्रकारचे चुकीचे शासन निर्णय काढायला सुरुवात केलेली आहे। त्यामधलं तुम्हाला माहीत असेल की या विषय पत्रिकेमधला पहिला जो विषय सरांनी घेतलेला सन 24-25च्या संच मान्यतेच्या संदर्भामध्ये चर्चा करणे, या संच मान्यतेच्या संदर्भामध्ये तुम्हाला माहीत असेल RTI कायदा 2009 या महाराष्ट्रामध्ये सेंट्रली लागू केला। 11/12 पासून या महाराष्ट्रामध्ये तो कायदा लागू झालेला आहे। त्या अनुषंगानं पहिला शासन निर्णय निघाला 28 ऑगस्ट 2015ला, म्हणजे त्यापूर्वी
स्टॉपिंग हे तुकडीने व्हायचं हे सगळ्यांना माहीत आहे. 1.3 आणि 1.5चा फॉर्म्युला होता. त्या फॉर्म्युल्यानुसार संच निर्धारण व्हायचं. परंतु RTE कायदा या महाराष्ट्रामध्ये लागू झाल्यानंतर त्यांनी विद्यार्थी संख्येनीय पॅटर्न सुरू केलं. बालकाचा मोफत व सक्तीचा अधिनियम लागू करत असताना त्याच्या टर्म्स अँड कंडिशन मध्ये 6 ते 14 वयोगटातील मुलांना निःशुल्क शिक्षण देण्याचं प्रोव्हिजन त्या कायद्यामध्ये जर केलं असेल आणि तुम्ही माझ्या एका चंद्रपूर जिल्ह्यातल्या 35 शाळा जर बंद करत असेल तर 6 ते 14 वयोगटाच्या पोरांनी शिकायचं कुठे? आजच्या घडीला या विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या संदर्भात त्याच्या जवळच्या शाळा तुम्ही बंद करून टाकल्या, घराजवळच्या गावातल्या शाळा जर बंद करून टाकल्या तर त्या विद्यार्थ्यांनी जायचं कुठं हा मूळ प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. या संदर्भात शासनाने 15 मार्च 2024ला एकाच दिवशी 3 शासन निर्णय काढले. पहिला शासन निर्णय त्यांनी काढला संच मान्यता निर्धारण करण्याच्या संदर्भातला शासन निर्णय. या शासन निर्णयानुसार 24-25ची तुमची संच मान्यता झालेली आहे. दुसरा शासन निर्णय काढला की दर्जावाढ करणे याचा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 4था वर्ग असेल त्यांनी कंपल्सरी 5वा वर्ग सुरू करायचा. जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये 7वा वर्ग असेल त्यांनी 8वा वर्ग सुरू करायचा. म्हणजे दर्जावाढ करण्याच्या संदर्भातला जो शासन निर्णय काढला म्हणजे ऑटोमॅटिक अनुदानिक व्यवस्था बंद करण्याचं प्रोव्हिजन त्या ठिकाणी शासनानं केलेलं आहे. त्याच वेळी तिसरा निर्णय त्याच दिवशी त्यांनी काढलेला आहे. मग अतिरिक्त शिक्षक होतील या सगळ्या प्रक्रियेमध्ये अतिरिक्त शिक्षक होतील. अतिरिक्त शिक्षकांच्या समावेशाच्या संदर्भामध्ये त्यांनी गाईडलाईन त्या ठिकाणी दिलेली आहे. त्या गाईडलाईननुसार आपल्याला त्या ठिकाणी समायोजन करायचं आहे. तर सर्वप्रथम आपण या शासन निर्णयाला विरोध केलेला आहे. अनेकदा आपण आंदोलन केलेलं आहे. सभागृहामध्ये 15 मार्च 2024च्या शासन निर्णयाला 5 जुलै 2024ला सभागृहामध्ये तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून माझ्याच नावानं तो प्रश्न लागलेला होता. सभागृहामध्ये आम्ही हे सगळं विषद केलं की त्या ठिकाणी मुख्याध्यापकाला देण्यात आलेलं सेवा संरक्षण कमी करण्यात आलेलं होतं. त्या शाळेची पटसंख्या 100पेक्षा कमी झाली असेल तर त्या शाळेच्या मुख्याध्यापकाचं सेवा संरक्षण कमी करून त्या मुख्याध्यापकाला पदावन्नत करण्याच्या संदर्भातलं प्रोव्हिजन त्या शासन निर्णयामध्ये करण्यात आलं होतं. एकीकडे तुम्ही त्या ठिकाणी त्या शाळेमध्ये असलेल्या पर्यवेक्षक आणि उपमुख्याध्यापकाला मात्र सेवेत असेपर्यंत सेवा संरक्षण दिलं. त्याच वेळेस त्या शाळेतल्या मुख्याध्यापकाचं सेवा संरक्षण कमी करून त्या मुख्याध्यापकाला पदावन्नत करून सहाय्यक शिक्षक करण्याच्या संदर्भातलं त्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेलं होतं. सभागृहामध्ये आपण त्याला प्रखरपणे विरोध केला. शिक्षक मंत्र्यांनी त्या ठिकाणी उत्तर दिलं आणि त्यांनी मान्य केलं आणि 19 सप्टेंबर 2024ला त्या संदर्भातला शासन निर्णय काढला आणि शासन निर्णय काढून मुख्याध्यापकाला सेवा संरक्षण दिलं. त्याचमध्ये KS अंडरवाटर फिश टनल एग्जीबिशन एंड फैमिली एंटरटेनमेंट मेला, जहां की शुरुआत होती है भरपूर और सेफ पार्किंग एरिया से। उसके बाद इसका विशाल और शानदार एंट्रेंस देखकर आप अचंभित रह जाओगे। इसके बाद आप देखोगे चंद्रपुर के इतिहास में पहली बार अंडर वाटर फिश टनल एंट्री गेट, जिसे देखकर ही आपके सारे पैसे वसूल हो जाएंगे। अंदर आप आएंगे, महिलाओं, बच्चों और युवाओं के लिए एक से बढ़कर एक वस्तुएं, खेल और खान पान के स्टॉल। बच्चों के लिए मिनी ट्रेन, टोरा टोरा, मेट्रो ट्रेन, जॉइंट व्हील, जंपिंग बैग और भी कई जबरदस्त मनोरंजन के साधन। चंद्रपुर की चिलचिलाती धूप में शाम का समय परिवार के साथ बिताने के लिए इससे अच्छी जगह हो ही नहीं सकती। तो एक बार अपने परिवार और दोस्तों के साथ KS अंडरवाटर फिश टनल एग्जीबिशन एंड फैमिली एंटरटेनमेंट मेला जरूर से आइए। रोज शाम 4 बजे से 10 बजे तक चांदा क्लब ग्राउंड चंद्रपुर में।